नमस्कार सर्व ताईंना, कशा आहात सर्वजण. तर बघा, हा व्हिडिओ आहे आता 10 वाजलेत. तर बाहेर आहे ना, घड्याळ नाही दाखवू शकत मी. तर केळीचं काय झालं माहिती आहे का, मोठा पाऊस आणि वारा आल्यामुळं केळीचा जो घड असतो ना, तो अखंडच मोडून पडलेला आहे. त्यामुळं म्हटलं चला आता केळी कट करून टाकू, कारण आपले जी फळं केळीची घेतली ना आपण, तर केळी कट करून टाकतो. पण याची केळी पिकलेलीच नव्हती, अर्धवटच केळी बाहेर पडल्या ती खराब होऊन तुटून पडलं. त्यामुळे ते केळी कट करून टाकलेले. आज मिस्टर घरात होते आणि मग आकाश पण होता. दोघांनी मिळून काय केलं, कट करून टाकलेले. खूप मोठी अशी झालेली होती, जाडजूड केळी मोठीच्या मोठी होती. पण फळं काय त्याची खायला मिळलेलीच नाहीत. पण बाकीची साईडनं जी झाडं आहेत ना, ती पण छानपैकी आलेले आहेत. म्हटलं चला ही कट केली तर बाकीची जी आहेत ना केळी, ती छान येतील. अशा भरपूर 2-3 केळी साईडनं उगवलेले आहेत. पण आपल्या झाडात आपण एकदम त्यांना पाणी दिलेलं, रोज आपल्या बघण्यात जे झाड असतं ना, तर ते कट केलं ना आपणाला खूप वाईट वाटत असतं. पण मी कट करताना काय केलं माहिती आहे का, हळदी कुंकू पण त्याला लावून घेतलेलं आहे. म्हटलं कारण केळी ही आपण म्हणजे देवासमानच मानत असतोय ना, त्यात विष्णूचा अवतार असतोय केळीच्या खाली. त्यामुळे मी हळदी कुंकू पण लावून घेतलं आणि नंतर मग त्याने कट करून टाकलेलं आहे. आणि आज तुळशी वृंदावन पण स्वच्छ केलं बरं का. रोज आपण काय करतो, देवापुढनं उठलं की त्यात अगरबत्ती लावत असतो. ते काटक्या अशा एवढ्या भरपूर अशा साठलेल्या होत्या आणि जरा माती पण हलवून घेतली, कारण जर त्यात पाणी ओतलं ना तर ते खाली मुरत नव्हतं. कारण ते पाणी ओतून आणि त्यात काटक्या बसून ते पाणी वरच्यावरच राहायचं आणि माती एकदम कठीण झालेली होती. त्यामुळं तुळशी वृंदावन स्वच्छ करून घेतलं जरा खुरप्यानं वगैरे हलवून. नंतर पाणी वगैरे घातलं आणि हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं. आता आपणाला स्वयंपाक पण करायचा आहे बरं का. स्वयंपाक काय आज केलेला नाही. घरात असलं ना मग जरा निवांत चाललेलं असतं आमचं काम. रोज जर कामावर जाणार असली ना तर पटकन मग जेवण वगैरे लवकर बनवता येतं. पण आज जरा वेळच झालेला आहे. तर आता सगळ्या झाडांना वगैरे मी पाणी घातलेलं आहे. आणि हा आपला मंगल कलश पण एवढा मोठा झालेला आहे, बघू शकताय. इथं मी काय केलं, वांगी आणलेली होती ना, तर त्याची मला सुकी भाजी बनवायची होती. तर ती बारीक चिरून मी पाण्यात टाकलेलं आहे आणि थोडी भांडी राहिली आहेत, ती आता आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. तर म्हटलं बाहेरच असं मोकळ्या अंगाने भांडी स्वच्छ धुवून मी घेत असते. मला असं एकदम ह्याच्यात भांडी निघतच नाहीत. तर इथं भांडी वगैरे स्वच्छ करून घ्यायला लागलेलं आहे मी. तोपर्यंत वांगं आपलं कसं पाण्यात टाकलेलं आहे जरा, म्हणजे ते काळं पाणी वगैरे असतं ना, तर निघून जातं वांग्यामधलं. आणि मस्त सुक्की भाजी वांग्याची बनवली ना, आमच्यात सगळे आवडीनं खातात. आणि आपण तशा पद्धतीने जर वांग्याची भाजी बनवली ना, तर खूप छान होते. आणि भातासंग खाण्यासाठी तर डाळ पण टाकलेलं आहे मी वरण बनवण्यासाठी. आणि मग इकडं मी वांग्याची भाजी पण बनवून घेणार आहे. आणि इथं आमच्या आकाच्या डोळ्याला काय चावलं आहे बघा, तर ती पापणी अशी सुजलेली आहे. तर आता त्याचा डोळा पण लागलेला आहे दुखायला. त्याच्यावर काय औषध करावं ते नक्की काही कळना झालं आहे. आणि वांगं कट केलं ना, चांगलं भाजायचं बरं का, भाजून साईडला काढायचं. तर मी आज काय केलं आहे, वांग्याच्या भाजीमध्ये कांदा घातलेला नाही, कारण कांदा घातला ना त्या कांद्याचा वासच येतो आहे. त्यामुळे आज मी बिन कांद्याची भाजी बनवलेली आहे. कांदा बिलकुल त्यात वापरलेला नाही. फक्त चिरून घेतलं ना, मस्त असं चांगलं काळपटपणा येईस्तोवर वांगे भाजून घ्यायचं. आणि नंतर मग ते साईडला काढायचं. आणि नंतर मग आपणाला जे लसूण, जिरं, लाल तिखट, काय गरम मसाला वगैरे असेल ना, तर तेलामध्ये टाकायचा. आणि मग नंतर ते वांगं त्यामध्ये टाकून नंतर हलवून घ्यायचं. तर शेंगदाणं कूट पण टाकायचं. मी शेंगदाणं कूट हे असं थोडंच टाकलं, जास्त प्रमाणात पण टाकायचं नाही, असं चिखलासारखी भाजी होऊन जाते आपणाला. कारण ती फडफडीत करायची आहे. आणि वरणाला पण मी असा तडका देऊन दिलेला आहे बघा. तर वरण पण करून घेते आणि नंतर मग आपल्याला भाजी बनवून घेतली की नंतर चपात्या वगैरे पण बनवायच्या आहेत. कारण आपल्याकडे कसं सकाळी नाश्ता, गावावरची पद्धत कशी असते, सकाळी नाश्ता जर जे रेग्युलर लोक करतात ना तेच करतात. नाहीतर आपल्याकडे गावाकडं काय असतं, डायरेक्ट जेवण बनवायचं आणि जेवायचं. मग आमच्यात आता तेच आज चाललं आहे. आता जेवण बनवायचं म्हणजे 12च्या जेवण करतात, तर 12 वाजेपर्यंत आपलं जेवण वगैरे सगळं आवरलं पाहिजे. तर आमचा गणेश असा बसलेला बघू शकता छानमध्ये, तो रोज व्हिडिओमध्ये येतो. आणि बघू शकता असं मी वांग्याची भाजी भाजून बाजूला काढलेली आहे. आणि मग आता मस्त असं तेल टाकायचं, जिरं, पुन्हा लसूण, कढीपत्ता, हळद, लाल तिखट, पुन्हा गरम मसाला, हे सगळं ते तेलामध्ये टाकायचं. तेल जास्त वापरायचं नाही, तेल कमीच वापरायचं आहे बरं का. आणि आपणाला जेवणामध्ये प्रत्येक तेलाचा वापर कमीच करायचा आहे, कारण तेलकट खाल्लेलं पण आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं. कमी प्रमाणात तेल घालूनच आपण म्हणजे भाजी वगैरे बनवायची आहे. तर अशा प्रकारे आपली भाजी झाली. आता शेंगदाणा कूट वगैरे मी टाकून घेतले बघा थोडंसं. आणि भाजी एवढी टेस्टी झाली होती.
तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच भाजी करून बघा, खूप छान होते. चपाती संग किंवा मुलांच्या टिफिनला जरी दिली ना तर ती भाजी मुलं आवडून खातील अशी भाजी बनते. आणि आपला घरचा मसाला असल्यामुळं का नाही, जास्त मसाला नाही घातला तर आपल्याच्या चटणीनं मसाला खूप छान बनतो आहे. आणि ह्या तांदळाच्या बघा, तांदूळ शिजवून जे आपण त्याच्या चकल्या बनवतो ना, तो गेल्या वर्षी मी बनवलेल्या होत्या. यावर्षी काय बनवल्या नाहीत. तर म्हटलं चला आता भाजून खाऊ, म्हटलं किती वर्ष ठेवायचं. यावर्षी शिल्लक होत्या ना, त्यामुळे मी यावर्षी बनवल्याच नाहीत. आता यावर्षी गेल्या वर्षी बनवले आहेत ना, ह्यावर्षी खाऊन टाकायच्या, म्हणजे पुढच्या वर्षी बनवायला आपल्याला बरं पडतं आहे. तर आमच्या घरात म्हणतात पहिलं केलेलं शिल्लक आहे आणि दुसरं कशाला करते. त्यामुळं मी ह्या वर्षी काही जास्त बनवलेलं नाही. पापड तेवढे जास्त बनवले.